हा व्हिडिओ तुम्ही बघायला आलाय म्हणजे तुम्हाला पण डार्क सर्कल आहेत, बरोबर ना? तर मित्र आणि मैत्रिणींनो, फक्त 3 दिवसात हे डार्क सर्कल घालवायचे कसे ह्यावर एक मस्त असं मला सोल्युशन सापडलेलं आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर झालं असं होतं की मला ना हल्ली खूप जास्त डार्क सर्कल यायला सुरुवात झाली होती आणि त्याचं कारणही तसंच होतं, कारण सध्या माझी लाईफस्टाईल खूप बदलली आहे, अक्षरशः एवढी बदललेली आहे की मी प्रॉपर झोप घेत नाहीये, व्यवस्थित पाणी पित नाहीये, टेन्शन घेते आहे आणि स्क्रीन टायमिंग माझा खूप जास्त वाढलाय. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे आला माहितीये? माझ्या डार्क सर्कल वरती. आणि ते आले, चक्क डार्क सर्कल आले मला. आता डार्क सर्कल म्हणजे काय? तर डोळ्यांखाली जे काळपटपणा येतो त्याला डार्क सर्कल म्हणतात. आपण त्यांना डोळ्यांच्या खाली येणारा काळे घेरे म्हणू शकतो किंवा काळी वर्तुळ म्हणू शकतो. तर ते जे आहे ना त्याला आपण डार्क सर्कल म्हणतो. आणि हे एकदा आलं माणसाला की ते जायचं नाव घेत नाही. आणि जर तुम्ही एखादी रेमेडी सुरुवात केली आहे, आय क्रीम लावायला सुरुवात केली आहे, तर तिचा इफेक्ट लगेच दिसत नाही. तुम्हाला थोडा वेळ जावा लागतो आणि त्यानंतर ते हळूहळू हळूहळू करून जातात. पण असं नाहीये की ते जातच नाही, ते जातात. पण तुम्हाला तुमची लाईफस्टाईलची पद्धत, तुम्हाला जे काही त्याचे असतात ना, काय येतात हे जर तुम्हाला कारणच माहिती नाहीये ना, तर तुम्ही ते घालवणार कसे? मग आज मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी काय येतात त्याचं कारण सांगते आणि त्यानंतर त्याच्यावरती एक घरगुती रेमेडी मी शोधून काढलेली आहे ती सांगते. म्हणजे काय, तुम्हाला ते येणारच नाहीत आणि आले असतील तर ते जातील. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी हे सांगते की कुठले असे रिझन्स आहेत ज्यामुळे तुम्हाला डार्क सर्कल येतात किंवा मला डार्क सर्कल आले होते. सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे व्यवस्थित झोप न घेणं. खूप लोक अशी आहेत जी 6 तासापेक्षाही कमी झोप घेतात आणि त्यांना मग डार्क सर्कल येतील नाही तर मग अजून काय होणार सांगा? जर तुम्ही 6 तासापेक्षा जर कमी झोप घेत असाल तर तुम्हाला डार्क सर्कल होणारच होणार. कमीत कमी 6 तासाची झोप आपल्या शरीराला गरजेची असते आणि जास्तीत जास्त 8 तासाची. जर लहान असाल म्हणजे 10 वर्षाच्या खाली आणि 60 वर्षाच्या पुढे असाल तर तुम्हाला 9 किंवा 10 तासाची झोप लागते. पण आपण नॉर्मल जे आहोत ना त्यांना आपल्याला निदान 8 तासाची झोप लागते. पण आता होतंय काय, आपली लाईफस्टाईलच एवढी बिझी झालेली आहे की आपल्याला 8 तास झोपणं शक्य नाही. मग निदान कमीत कमी 6 तास तरी झोपलंच पाहिजे. 6 तासापेक्षा 1 मिनिट पण कमी झोपू नका. कमी झोपला तर तुम्हाला डार्क सर्कल येणारच येणार. दुसरं रिझन म्हणजे टेन्शन. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन असेल आणि त्याचं तुम्ही घेत असाल की बाबा हे कसं होणार आहे, ते कसं होणार आहे, असा विचार करत असाल ना, तुम्हाला डार्क सर्कल येणारच. आता मी सांगते, प्रत्येकाला टेन्शन असतं, कोणाला टेन्शन नाहीये असं नाहीये, सगळ्यांना टेन्शन आहे. पण ते टेन्शन घेतल्यावरती ते तुमचं टेन्शन कमी होणार आहे का? किंवा तुम्ही बाबा माझा विचार सारखा विचार करत राहिलात तर ते कमी होणार आहे का? किंवा ते निघून जाणार आहे का? नाही ना. मग त्यापेक्षा टेन्शन घेऊच नका, खुश राहा, छान राहा, हॅप्पी राहा. मग तुमचे डार्क सर्कलही येणार नाही, तुमच्या चेहऱ्यावर ते दिसणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं वय 25च्या पुढे असेल तर. आता जर प्रत्येकाचं वय, ज्या लोकांना डार्क सर्कल आहेत त्यांनी आज स्वतःला विचारायचं की माझं वय 25च्या पुढे आहे का? असेल आणि डार्क सर्कल येत असतील तर ते व्हॅलिड आहेत. 25च्या नंतर हळूहळू डार्क सर्कल यायला सुरुवात होतात. त्यामुळे काय करायचं माहितीये, आता तुमच्या स्किन केअर मध्ये एक आय क्रीम ऍड करायची आणि ती लावायला सुरुवात करायची. आय क्रीम नाही लावायची असेल तर मी जी रेमेडी सांगणार आहे ती आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी करा आणि जास्त जास्त 3 वेळा करा. ओके, रोज केलात बेस्ट, खूप छान. पण निदान एकदा तरी करायला सुरुवात करा. जर तुमचं वय 25च्या आतमध्ये असेल आणि जर तुम्हाला डार्क सर्कल आले असतील तर तो तुमचा फॉल्ट आहे. तर तुमच्या एज नुसार तुम्हाला डार्क सर्कल येतच नाहीत आणि आलेत तर तुम्ही कधीतरी चुकताय आणि काहीतरी तुमच्या लाईफस्टाईल मध्ये बदल करायला पाहिजे. चौथा रिझन म्हणजे कमी पाणी पिणं. आता हल्ली काय व्हायचं माहितीये, मी खूप कमी पाणी पित होते आणि त्यामुळे मला डार्क सर्कल म्हणजे प्रॉब्लेम सुरू झाला. तुम्ही जर कमी पाणी पिताय ना तर तुम्हाला देखील डार्क सर्कलचा प्रॉब्लेम हळूहळू का होईना सुरुवात होते आणि जेव्हा मेजर वाढतो ना त्यावेळी तो दिसायला लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पियायचं, कमीत कमी 2 लिटर पाणी तुमच्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे. पाचवं रिझन म्हणजे सिगारेट, ड्रिंक, बिडी असं काहीतरी पिणं. जर तुम्ही व्यसनी असाल तर तुम्हाला डार्क सर्कल आलेत तर त्याला मी काहीच नाही करू शकत, कारण त्या लोकांना डार्क सर्कल येणारच आणि ती लोक किती जरी काही केलं तर ते डार्क सर्कल तुमचे जाणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल ती मशरी लावतात, तुम्हाला आठवतंय का? काही लोक ती मशरी लावतात, तंबाखूची मशरी असते, ते देखील एक व्यसनच आहे, त्याने देखील डार्क सर्कल येतात. नंबर 6,
ते म्हणजे आपला स्क्रीन टायमिंग. रात्रीच्या झोपेच्या टायमिंगला जर तुम्ही मोबाईल बघत असाल किंवा तुमचा मोबाईलचा स्क्रीन टायमिंग आणि तुमच्या वर्कच्या स्टेशनचं स्क्रीन टायमिंग जास्त असेल, तुम्ही एखाद्या लॅपटॉपवरती, तुम्ही कॉम्प्युटरवरती, मोबाईलवरती जास्तच काम करताय, तर तुम्हाला हळूहळू डार्क सर्कल यायला सुरुवात होतात आणि ते हळूहळू विजिबल होतात. आता ह्यासाठी आपल्याकडे पर्यायच नाहीये की आपण काही करूच शकत नाही की बाबा आपल्याला ते करावंच लागतं. काय करायचं? आपण जेव्हा वर्क स्टेशनला आपलं काम करतोय त्यावेळी एका तासातून निदान 2 मिनिट काढायचे. प्रत्येक तासामधला निदान 1 मिनिट, 2 नाही, निदान 1 मिनिट डोळे बंद करायचं, शांत राहायचं आणि डोळ्यावर हात ठेवू शकता तुम्ही आणि डोळे बंद करून असंच राहायचं. 1 मिनिट, फक्त एका तासामधला 1 मिनिट किंवा दर 2 तासांनी 2 मिनिट असं तुम्ही करू शकता आणि तुमचा जो वर्क बॅलन्स तुम्ही करू शकता. आता रात्रीचा मोबाईल नाही वापरायचा हे प्रत्येकाला माहिती असतं, पण कोणी ते वळून घेत नाही. मीही त्यातलीच होते, पण आता नाही. लाईट काढल्यावरती आपण जास्त मोबाईलवर राहायचं नाही. स्क्रीन टायमिंगमुळे देखील ते रेज असतात, ते आपल्या डायरेक्ट डोळ्यांवरती येतात, स्क्रीनवरती येतात आणि त्याच्यामुळे आपल्या स्क्रीनची बँड वाजते. रिझन नंबर 7 म्हणजे सनस्क्रीन. खूप लोकांना सवय असते की सनस्क्रीन जी आहे ना ती फक्त चेहऱ्याला लावायची. इथे कोण लावणार? डोळ्यांच्या खाली कोण लावणार? तर काही जणी लावतात देखील आणि त्यांची ती डोळ्यांमध्ये जाते आणि त्याच्यामुळे डोळ्यांना जळजळ होते. हे मला माहितीये कारण माझ्या बाबतीत खूप वेळा झालंय, म्हणून मी पण तिथे लावायचे नाही सनस्क्रीन, घाबरायचे मी तिथे लावायला सनस्क्रीन. पण असं काही करायचं नाही, थोडा वेळ घ्यायचा आणि सनस्क्रीन तिथे लावायची. आपला काही होत नाही, व्यवस्थित ती लागते आणि छान दिसते आणि आपले डार्क सर्कल यायला देखील कमी 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 होऊन जातात. सो ही काही रिझन्स आहेत 7 ज्यामुळे तुम्हाला डार्क सर्कल येतात. आता ही रिझन जर तुम्ही करत असाल तर आत्ताच बंद करा, म्हणजे तुमचे डार्क सर्कल आतापासूनच यायचे बंद होतील. आता तुम्हाला जर आहेत तर त्याला काय करायचं? अशी कुठली घरगुती रेमेडीज वापरायची ज्यामुळे डार्क सर्कल जातील. आता आयक्रीम पण असतात, पण खूप जास्त महाग असतात. काही आयक्रीम अशा असतात ज्या आपल्याला समजत देखील नाही की ही आयक्रीम आपल्यासाठी चांगली आहे की नाही. मी काय काय कधी आयक्रीम दाखवत असते, तर तुम्ही त्या आयक्रीम घेत असाल ते खरंच चांगले आहेत. पण जर तुम्ही नाही घेत असाल आणि जर तुम्हाला रेमेडी हवी असेल, घरगुती काहीतरी हवं असेल, तर आता तुम्हाला मी घरगुती सांगते काय करायचं. चला, तुमच्या जवळ आपल्या घरामध्ये एक बटाटा असतोच. तो बटाटा घ्यायचा, त्याचा एक काप काढून घ्यायचं किंवा नॉर्मली अर्धा जरी घेतला तरी चालेल. आपण अर्धा फुकट जाण्यापेक्षा थोडंसं एक काप काढून घ्यायचं आणि ते आपल्या डोळ्यांभोवतारी पूर्ण असं गोल गोल मसाज करून ते फिरवायचं. तुम्ही ते डोळ्यांवर थोडा वेळ मसाज करून असं ठेवून दिलं तरी चालेल. त्यानंतर ते असं केल्यावरती थोड्या वेळाने तुम्हाला तुमच्या डोळ्यांना छान असं एक रेमेडी करायची. ती म्हणजे आपल्याजवळ कॉफी पावडर असते, ती घ्यायची, त्यावर थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मॉइश्चरायझर ऍड करायचं. छान कालवायचं त्याला आणि ते लावून घ्यायचं. आता हे लावल्यावरती साधारणतः 5 ते 6 मिनिट ते ठेवायचं आणि मग त्याला तुम्ही टिश्यू पेपरने किंवा धुवून देखील काढून टाकू शकता. पण हे तुम्हाला सुकू द्यायचं नाहीये, हे ड्राय होऊ द्यायचं नाहीये, तडतडीत होईपर्यंत ठेवायचं नाहीये. 5 ते 6 मिनिटाच्या वर ठेवूच नका, मग तडतडीत होऊन जाणार आणि त्यामुळे तुम्हाला अजून डार्क सर्कल, रिंकल्स पडायची भीती असते. डार्क सर्कल नाही पडणार, पण रिंकल्स पडणार. त्यामुळे सुरकुत्या पडू नयेत ना ते, म्हणून तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं नाही. आणि लावताना तुम्हाला रिंग फिंगरने, म्हणजे आपली ही जी रिंग फिंगर आहे तिने लावायचे. का सांगते? बाकीच्या बोटांमध्ये उष्णता जास्त असते आणि जेव्हा ते बोट आपण डार्क म्हणजे आपल्या इथे अंडर आयजला लावतो त्यावेळी अजून उष्णता तिथे आपल्याला जाते आणि घर्षण होण्यामुळे उष्णतेमुळे आपल्याला अधिक डार्क सर्कल येऊ शकतात. पण रिंग फिंगर मध्ये उष्णता नसते, ती थंड असते, त्यामुळे आपल्याला ती योग्य वापरायला आहे. कुठलीही तुम्ही आयक्रीम वापरताय तरी देखील ती त्यानेच लावायची असते. आता मी तुम्हाला सांगते आपली नेक्स्ट, ते म्हणजे आपली आयक्रीम जर आपल्याला लावायची असेल तर काय करायचं? तर दर रात्री झोपताना तुम्ही जी मॉइश्चरायझर लावताय ना, तेच मॉइश्चरायझर तुम्हाला इथे पण लावून व्यवस्थित घ्यायचंय आणि मसाज करायचंय. लावल्यावर जसा मसाज करायचा थोडा वेळ आणि झालं. आपले हळूहळू डार्क सर्कल ते कमी व्हायला मदत होते. हे तुम्ही आठवड्यातून 3 वेळा करा. 3 दिवसात तुम्हाला रिझल्ट विजिबल होतो. तुम्हाला रिझल्ट दिसेल की बाबा हे 3 दिवसात तुमचे डार्क सर्कल कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि महिन्याभरामध्ये तुमचे डार्क सर्कल पूर्ण गायब होतील. जास्त असतील तर तुम्हाला जास्त वेळ लागेल, पण कमी असतील तर हळूहळू तुम्हाला ते जातील. जर अशा प्रकारे आहे, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात का किंवा माझे नुसके आवडतील का? नक्की सांगा. आता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.